चला पंच सुद्धा आलेले आहेत. कर्णधार पुढे यायचं, नाणेफेकीचा कौल केला जाणार आणि त्वरित या ठिकाणी स्कोरर. नक्कीच आपण चांगली कामगिरी बजावली. सगळेच स्कोरर लाईनमन यांना मी नक्कीच धन्यवाद देतोय. प्रदीपजी कटोर आणि त्यांच्या टीम कडून नाणेफेकीचा कौल केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघासाठी, जोरदार टाळ्या होऊ द्या. दोन्ही संघांना शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा, कारण आमच्यासाठी दोन्ही संघ सारखेच आहेत. चला पाहूया. रात्रभर या दोन्ही संघांनी एक चमकदार खेळ केला. एक दिग्गज अशा संघांना या स्पर्धेतून त्यांनी बाहेर पाठवलं. मात्र आता बघायचंय, ते बोलतोय तेच बोलत होते नेमका. आवाज होता बोरेश्वर क्रीडा मंडळ नवगाव आणि ग्रामस्थ नवगाव आयोजित बोरेश्वर क्रीडा मंडळ नवगाव आणि नवगाव ग्रामस्थ आयोजित या स्पर्धेतला अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी 32 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातील 2 संघ अंतिम फेरीमध्ये धडकलेत. यातील कोणता संघ या अंतिम चषकावर आपलं नाव कोरणार, अगदी या सामन्याच्या शेवटी म्हणजेच काही मिनिटांनंतरच कळणार आहे. या ठिकाणी रेडवर बघतोय आपण 9 नंबर जर्सी परिधान केलेला हर्षल, ज्याने रात्रभर एक चांगल्या चढाया केल्या. चला स्वयंसेवक माती टाका लवकर. सगळ्या स्वयंसेवकांनी चांगलं सहकार्य केलं रात्रभर. कोणी पाणी मारणं असेल, कोणी पाणी नेऊन देणं असेल, कोणी माती टाकणं असेल, एक चांगलं काम केलेलं आहे. एक चांगला टीमवर्क या ठिकाणी तयार केला आहे प्रदीपजी कटोर यांनी. दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय जयेश या ठिकाणी 21 नंबर जर्सी परिधान केलेला जयेश रेडवर आहे. शांत संयमी सुरुवातीची रेड आहे. त्यांना माहित आहे फायनल आहे आणि पहिला हाफ चालू आहे. आणि साईबाज जर्सी नंबर 9 मात्र या ठिकाणी निराश होतोय. कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. साईबाज सारख्याला कोर्टच्या बाहेर जास्तीत जास्त बसवणं म्हणजे नक्कीच रोहनच्या संघासाठी फायद्याचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी हर्षल कडून चूक होताना दिसतंय. अक्षरशः गुण बहाल केलाय म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवयोग चोंडी वर्सेस नवयोग क्रीडा मंडळ चोंडी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सोहम आपल्याला रेडवर दिसतोय. पुन्हा एकदा रेडवर जयेश. खोलवर चढाई करतोय, कारण जरी एकाच गावातील आपण असलो तरी या सामन्यासाठी आपण नक्कीच प्रतिस्पर्धी आहोत, दुश्मन आहोत या सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा आपण मैत्रीने राहणार आहोत, कारण अंतिम चषकावर नाव तुम्हाला कोरायचं तसं आम्हालाही कोरायचं आहे. एकाच संघाचं नाव कोरलं जाणार आहे. मात्र 4 चषक या ठिकाणी दिले गेले आहेत, ते जाया ढोले यांच्याकडून. हे 4ही चषक 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा अनिकेत रेडवर आहे.
अनिकेतने सुद्धा रात्रभर एक चांगल्या चढाया केल्या, संघाला मजबूत स्थितीमध्ये नेण्यामध्ये अनिकेतचा सुद्धा चांगला वाटा रात्रभर आपण पाहायला मिळाला. सुहान या ठिकाणी रेडवर आहे, 11 नंबर जर्सी परिधान केलेला सुहान. एक मजबूत अशी शरीर यष्टी सुहानची, तितकी चपळता. या ठिकाणी रायडरला बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये एक गुण मिळतोय तो नवयुग क्रीडा मंडळाला. आता मात्र या ठिकाणी सुहानला पकड केले. चांगली सांघिक भावना या ठिकाणी शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा रात्रभर आणि आजही या ठिकाणी शेवटच्या सामन्यामध्ये टिकून ठेवताना दिसतोय तो नवयुवक क्रीडा मंडळ चोंडी. इकडे या ठिकाणी रेडवर आपल्याला दिसतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला हर्षल. एक चांगला रायडर आहे, एक नामवंत असा रायडरच्या यादीमध्ये त्याचं नाव मात्र आता या ठिकाणी सपशेल अपयशी ठरतोय. पकड होते हर्षलला. पुन्हा एकदा रेडवर जयेश. उत्कृष्ट चढाईकडे लक्ष ठेवायचं ना आपल्याला. वारंवार आपण बघतोय बॅक टू बॅक जयेश रेडवर दिसतोय. रोहनचा विश्वास आहे जयेशवर, कारण रात्रभर जयेशने चांगल्या चढाया करून अनेक गुणांची कमाई करत इथपर्यंत संघाला आणून ठेवण्यामध्ये जयेशचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. मात्र फायनलमध्ये ती चमक दाखवावी लागेल. संघातील दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला आपला खेळ उंचवावा लागेल, कारण रात्रभर आपण ज्या पद्धतीने खेळ केलात तो अप्रतिम खेळ होता. मात्र आता या फायनलमध्ये तुम्हाला आपला खेळ आणखी उंचवावा लागेल, कारण जर का आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, चषकावर नाव कोरायचं असेल, रेडवर आपण या ठिकाणी बघतोय विनोद रेडवर आहे. मात्र खोलवर चढाई करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः बाद होतोय. एक निराशेचं थोडंसं वातावरण या ठिकाणी रोहनच्या संघाच्या पेंडॉलमध्ये, कारण खूप खोलवर गेल्यानंतर नक्कीच मासा गळाला लागणार आणि बळी ठरणार तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुयश लडके कृपया लवकर इकडे यायचे. रेडवर बघतोय आपण या ठिकाणी 7 नंबर जर्सी परिधान केलेला सोहम रेडवर आहे. एक चांगलं कव्हरिंग म्हणता येईल रोहन कडून. सोम बाद होतो, रायडर बाद होतोय. धावफलक आहे तो 3-5. या ठिकाणी गुणतक्ता दाखवतोय 3-5.
फायनलचा अंतिम सामना या स्पर्धेतील शेवटचा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. थोडासा वेळ काढूपणा जयेश कडून केला जातोय. हॅलो. खरोखर अंतिम सामना जरी एकाच गावातील दोन संघ असले तरी एक अतितडीचा अंतिम सामना आहे. प्रेक्षकांसाठी असाच सामना पाहिजे, कारण पहिल्या हाफ नंतर 5-5 अजूनही इक्वल पोझिशन मध्ये हा सामना आहे. आजच्या या स्पर्धेच्या वैशिष्ट्यापैकी कबड्डी मायबाप रसिकांसाठी मेजवानी मिळाली ती म्हणजे तब्बल 5 सामने हे इक्वल पोझिशन म्हणजे 5 रेड पर्यंत गेले. अगदी एक तर सामना जवळजवळ गोल्डन रेड पर्यंत पोहोचला होता. त्याच्यामुळे हा अंतिम सामना कुठल्या पोझिशन मध्ये जातोय ते सुद्धा आपल्याला निश्चित सांगता येणार नाही, कारण आतापर्यंत इक्वल पोझिशन आहे. पाहूया, जर अशीच पोझिशन राहिली तर 5 रेड मध्ये हा अंतिम सामना जाईल आणि फार कमी अशा अंतिम सामन्यांची नोंद होते. हॅलो. जिंकणाऱ्या संघास राज घातकी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक इकडे जमा झालेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय 17 नंबर जर्सी परिधान केलेला दानिश या ठिकाणी रेडवर आहे. कधी कधी आपल्याला वन साइड सामना दिसला की आपलाही मूड जातो. बऱ्याच वेळेला आपण जागा सोडून जातो, घरी जातो, इकडे तिकडे जातो. पण हा अंतिम सामना अजूनही रंगतदार अवस्थेत आहे. कोण बाजी मारेल काही सांगता येणार नाही, कारण अजूनही 5-5 अशी पोझिशन आहे.
स्वतः रोहन रेडवर आहे. सहा पाच अशी पोझिशन. सोहम रेडवर 7 नंबर जर्सी परिधान केलेला. आता मात्र या ठिकाणी एक चांगला अँकल ओळ सुवानच्या रूपातून दानिश रेडवर बघतोय आपण. आता रोहनच्या संघाकडून 17 नंबर जर्सी परिधान केलेला दानिश या ठिकाणी रेडवर आपल्याला दिसतोय. 5 विरुद्ध 1 अशी रेड असणार आहे दानिशची. जरी फायनल पर्यंत जाणारे संघ हे मजबूत स्थितीमध्ये असतात, बलाढ्य संघ असतात, हे जरी वाक्य खरं असलं तरी सुद्धा कधी कधी आपण वेळ काढूपणा केला तर अंतिम क्षणी तो आपल्याला महागात पडतो, अशी सुद्धा उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. सात 5 सध्या गुणफलक आपल्याला दाखवतोय. 2 गुणांची आघाडी आहे. पाच नंबर जर्सी परिधान केलेला अनिकेत रेडवर होता. टाइम ऑफ घेतला जातोय. रणनीतीमध्ये बदल करायचा का 30 रणनीती ठेवायची, बचावात्मक पवित्रा घ्यायचा की अटॅकिंग गेम करायचा, याच्यावर या ठिकाणी चर्चा केली जाईल. आणि मग लगेच पुन्हा गेम चालू झाल्यानंतर जी काही रणनीती ठरवलेली आहे ती आपल्या समोर येईल. जयेश रेडवर खोलवर जाऊन गडी मारण्याचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी. साहेबाच रेडवर दिसतो आपल्याला. या ठिकाणी फसवतोय, चकवतोय आणि आपल्या मैदानामध्ये येऊन स्थिरावतोय. समाधानाची छटा त्याच्या चेहऱ्यावर आपण बघतोय. आता मात्र या ठिकाणी रोहनला डॅश केलं जातंय. अजूनही अंतिम सामन्यापर्यंत आणि बक्षीस समारंभासाठी थांबणाऱ्या ह्या दर्दी कबड्डी मायबाप रसिकांना मी आयोजकांच्या वतीने, व्यक्तीच्या माझ्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतोय. कारण एवढा संपूर्ण रात्रभर आपण या ठिकाणी थांबलात, खरोखर धन्यवाद. आणि बक्षीस समारंभाला सुद्धा आपण थांबाल यात शंका नाही. जिंकणाऱ्या संघास राज घातके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. काय काय पाहिजे तुम्हाला?
हॅलो, सुवानला या ठिकाणी पकड होत आहे, रायडर बाद होतोय, कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. आणि दुसऱ्या हाफमध्ये मात्र नक्कीच नवयुवक क्रीडा मंडळ चोंडीने एक अटॅकिंग गेम केलाय आणि लोणची नामुष्की सुद्धा रोहनच्या संघावर आणि जयेश पुन्हा एकदा या ठिकाणी जायबंदी होतोय, म्हणजेच बाद होतोय. 15-7 काहीसा रोमहर्षक फायनल मॅच होईल असं वाटत असताना दुसऱ्या हाफमध्ये नवयुवक क्रीडा मंडळ चोंडीने एक चांगली कामगिरी बजावत 7-15 या पोझिशनवर येऊन थांबलेले आहेत. प्रत्येक चढाईमध्ये 1-2 गुणांची कमाई करत नऊ 16 एक कॉन्फिडन्स या ठिकाणी लेग टच म्हणता येईल. घाई नसताना या ठिकाणी हर्षल कडून घाई केली जाते आणि जयेश या ठिकाणी सक्सेस होतोय आपल्या रेड मध्ये. बारा 17 हळूहळू पुन्हा एकदा नवयुवक चोंडी 1-1 गुणांनी पुढे सरकतोय, फरक कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. थोडंफार यश या ठिकाणी त्यांना आलेलं आहे, पाहूया ते यशामध्ये ते सातत्यपणा राखतात का. साहेबाज आपल्या रेडमध्ये 1 ना 2 गुण घेऊन येतोय. एक चांगलं लक्षण म्हणता येईल या खेळासाठी.
हॅलो जयेश म्हात्रे. आत्ताचा अंतिम सामना नवयुवक क्रीडा मंडळ चोंडी हा अंतिम सामना 8 गुणांनी जिंकलेला. अभिनंदन. चला सर्वांनी समोर यायचं आहे. आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतो. लगेच सर्वांनी समोर यायचं आहे. आणि अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अंतिम सामन्यातील जयेश म्हात्रे. आपण यायचा आपला किताब घेण्यासाठी. अगोदर या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्व